महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गव्हाण जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार धनश्री सुनील कोळी तसेच वहाळ पंचायत समिती गणातील उमेदवार मनीषा राहुल पाटील आणि पोयंजे पंचायत समिती गणातील उमेदवार करिश्मा आकाश थोरवे यांना निवडून देण्याचे आवाहन मनसेचे तालुकाध्यक्ष रामदास पाटील यांनी केले आहे. रामदास पाटील हे कार्यकर्त्यांसह कार रॅलीच्या माध्यमातून उल्वे परिसरात प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी सत्ताधारी तसेच विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत परिसरात कोणताही ठोस विकास केला नसल्याचा आरोप केला. परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी मनसेच्या अधिकृत उमेदवारांनाच संधी द्यावी असे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे. तुम्ही बघाल, जर इकडे विकास झालाय तर सिडकोच्या माध्यमातून झालेला आहे. कोणत्याही जिल्हा परिषद उमेदवार, पंचायत समिती उमेदवार जे आधीचे आहेत 15 वर्ष अगोदरपासून, त्यांनी कोणताही पुढाकार घेतलेला दिसून येत नाही. कारण आता पण हा जो विमानतळ आला या ठिकाणी, विमानतळाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी गेल्यात, पण त्यांना त्याचा मोबदला आतापर्यंत गेली 5 वर्ष झाली आतापर्यंत भेटत नाही. भेटलाय तर 50%, परंतु रोजगार, व्यवसाय त्यांचा घर गेला, त्यांच्या जमिनी गेल्या, परंतु त्यांच्या घरामधली, त्यांच्या मंदिरांमधली मंदिरं भेटत नाही, शाळा भेटत नाही. कारण असा हा अर्धवट विकास या पुढाऱ्यांनी, विरोधी पक्ष, सरकारमध्ये असणारे पक्ष असतील किंवा विरोधकमध्ये असतील, यांनी दोघाही मिळून गठबंधन करून हा विकास जनतेचा थांबवलेला आहे. आणि या उलवानोड शहराचा, या गव्हाण विभागाचा जर विकास करायचा असेल, गावामधली गटारं असतील, रस्ते असतील, आता पण आम्ही रॅलीच्या माध्यमातून फिरत असताना कुठेही विकास दिसून येत नाही. गावामधला कचरा उचलला जात नाही. ग्रामपंचायत मधल्या आवास योजना किंवा कुठली घनकचऱ्याच्या गाड्या दिसून येत नाही. तर असा हा अर्धवट विकास तुम्हाला नको आहे. तुम्हाला जर सुसंस्कृत स्वच्छ विकास पाहिजे असाल तर मनसेला पुढे न्या, राजसाहेबांना पुढाकार द्या. 100% तुम्हाला या येणाऱ्या 5 वर्षात मनसे काय विकास करते हे तुम्हाला दिसून येईल.